नीलमनगर परिसरातील युवक व्यंकटेश पांडुरंग बलमेरी यांचा आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबीय व मित्रमंडळांनी संशय व्यक्त केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की व्यंकटेश पांडुरंग बलमेरी हे मंगळवारी सकाळी 8 वाजता कामाला चाललो म्हणून घरी सांगून निघाला। तो घरी परतलाच नाही, तर गुरुवारी सकाळी विजापूर रोड येथील संभाजी महाराज तलाव अर्थात कंबर तलावात मिळाल्याने उलटसुलट चर्चा होत आहे। व्यंकटेश बलमेरी हा एका कारखान्यात कामाला आहे। त्या ठिकाणी एका कामगाराचा मोबाईल घेऊन तिघांना 96,000 रुपये ट्रान्सफर केला। कारखान्यातून बाहेर आल्यानंतर त्यांनी ज्यांना मोबाईल मध्ये पैसे ट्रान्सफर केले त्यांना रक्कम पाठवण्यास सांगितले। असं सांगितल्यावर त्यांनी पैसे परत पाठवून देण्याचं वचन दिले। दरम्यान ही गोष्ट मालकाला कळाल्यानंतर त्यांनी व्यंकटेश बलमेरी यांच्या आई वडिलांना बोलावून घेतले आणि झाल्या प्रकाराची माहिती दिली। आमचा मुलगा घरी आल्यावर त्याला विचारणा करू आणि 2 दिवसात रक्कम देऊ असं सांगितले। या घटनेनंतर व्यंकटेश घरी आलाच नाही। मित्र व परिवारातील सदस्यांनी सर्वत्र शोधाशोध केली। मंगळवारी सायंकाळच्या सुमारास त्याची गाडी व मोबाईल कंबर तलाव या ठिकाणी मिळून आल्याने चिंतेचे वातावरण पसरले होते। या संदर्भात सदर बाजार पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आले। दरम्यान गुरुवारी सकाळी कंबर तलावात व्यंकटेशचा मृतदेह आढळला। या घटनेनंतर वडील पांडुरंग आणि मित्र परिवारांनी व्यंकटेशला कोणी धमकी दिली का किंवा त्यांचा घातपात झाला का याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत। आम्ही पैसे घेऊ 2 दिवसात आमचा मुलगा भेटू दे, 2 दिवसात देतो म्हणलं। एवढं सांगितलं। त्याने काय दमदाटी दिले काय ते ऑफिसर ते मोठे साहेब ते ऑफिसर मध्ये ते काय आम्हाला माहिती नाही। ते मोठं ते दमदाटीमुळे त्याने एवढं झालं। काय झालं होतं नेमकं? काय झालं होतं? ते कारखान्यात पैसे काय गेले म्हणा मोबाईलमधनं। आम्ही म्हणलं आमचा मुलगा येऊ द्या, 2 दिवसात देतो। किती गेलं ना आमचा मुलगा आल्यावर 2 दिवसात 2 दिवस होईल 3 दिवस होईल देतो म्हणलं। कारखाना कुठला कारखाना? सीता। पैसे कोणाकडून घेतले होते तुम्ही? ते पैसे कोणाकडून घेतले ते आपलं ते मोबाईलमधनं गेलं म्हणून मला सांगितलं। आता तुमच्या मुलाने कंबर तलावामध्ये आत्महत्या केलेली आहे, त्याला जबाबदार कोण आहे? काय तुम्हाला काय संशय वगैरे आहे का कुणावर? आमचं जेव्हा जमलं तर मालक तर काय दमदाटी दिलं काय की तेवढंच माहिती। काय शेवटचं बोलणं वगैरे काय झालं होतं का मुलाशी आपलं? शेवटचं मला आम्हाला मालक बोलून आम्ही गेला मालकाबरोबर गेला। आम्ही म्हणलं आमचा मुलगा येऊ दे, मुलगा आल्यावर विचारून पैसे आम्ही 2 दिवसात तुम्हाला देऊ आणि एवढं बोलला होता मालक। मुलाशी वगैरे मुलाशी काय बोलणं झालं होतं का तुमचं शेवटी? मुलाशी? हा मुलाची आमच्या मुलाची त्या दिवशी पोचामा करायला लागला होता। पोचामा केल्यावर त्याने जेवला नाही काय नाही, तसंच गेल्यावरती मी म्हणलं नाश्ता करून जा, देवदेव येताना नाश्ता करून जा म्हणलं। नाश्ता करून जायचं मी येत नाही, कारखान्याला चाललो म्हणलं। कारखाना गेलं तर नंतर आम्ही माझ्याकडे बॅलन्स नव्हतं, बॅलन्स नसलं तर आम्ही बॅलन्स बघा त्यांच्या मम्मी म्हणा मम्मी माझ्याकडे काय नाही, सगळं अकाउंटमध्ये पैसे सगळे हे गेले। मी आज काय राहतो की मरतो की मला सांगत नाही एवढं बोलला आहे। आमचं जावाला म्हणलं आहे भाऊजी मी काय हे करत नाही, बापाला मुलगाला आईला चांगलं बघून घेऊ म्हणून एवढं म्हणलं। व्यंकटेश पांडुरंग बलमेरी सकाळी परवा दिवशी मंगळवारी सकाळी गेलेला 8 वाजता घरातनं गेलेला, कामाला जातो म्हणून गेलं आहे। तो माणसाला काय केलं काय नाही ते माहीत नाही आणि आईवडिलांना बोलून घेतलं की बाबा कारखान्यातल्या एका माणसाकडनं मोबाईलमधनं हे पोरगा 96,000 रुपये काढून घेतले म्हणून याच्यावर आरोप घातले। मग पोराला विचारलं, पोरगा म्हटलं मी घेतलो, माझ्याकडं तर नाही आहे, मी देणार आहे। तर मालक म्हटलं मी देतो तुला पैसे, तू नंतरनं मला दे, असं मालकाने बोललेलं आहे। आणि ज्या मुलाचा मोबाईलमधनं यांनी पैसे काढून घेतलं त्या मुलाने त्याला काय दमदाटी दिलेत का कोण काय दमदाटी दिलेत माहीत नाही। CP ऑफिसला मी हे करणार आहे ते करणार आहे त्याला टॉर्चर केलेलं आहे। आणि ज्या दिवशी आम्ही हुडकायला गेलो संध्याकाळी 6 वाजता मंगळवारी, मग कंबर तलावापाशी त्याची गाडी आहे आणि रेल्वे पटरीच्या बाजूला आम्ही हुडकत गेलो, रात्री काय भेटलं नाही। मग जाऊन मी सदर बाजार पोलीस चौकीत कंप्लेंट दिलेलं आहे आणि कंप्लेंट दिल्यावर लगेच लोकेशन घातलं की आम्ही बरोबर ते जागेवर गेलो। मोबाईल भेटला, पॉकेट भेटलं
मग आम्हाला संशय आला की बाबा पोरगा मेला असेल किंवा त्यांनी लोक म्हणत होते नाही असं करत नाही तसं करत नाही, हे पैशाचा विषय आहे. आणि त्यामुळे लोकांनी काय दमदाटी दिली ते आम्हाला माहीत नाही. आम्ही स्वतःहून मी जाऊन त्यांना म्हणलो उद्या आपण कंप्लेंट देऊ. त्यांनी म्हणाल ते मालकाने म्हणल्या म्हणा कंप्लेंट देऊ नका, 24 तास नंतर द्या. मी म्हणलं कोण कुठलं पोलीस सांगितलं मला सांग म्हणलो. तसं काय नसतं म्हणून मी जाऊन लगेच कंप्लेंट दिली. पोलीस सगळे त्यांचं विचारपूस केले तर विचारपूस करून लगेच आमच्यासोबत डिपार्टमेंटला पाठवलेत आणि तात्काळ जागेवर जाऊन ते सगळं मोबाईल वगैरे सगळे आणून चौकीत जमा केलं, गाडी बी जमा केलं. आणि त्याचा कोणाचा दमदाटी आहे आम्हाला माहीत नाही आहे. त्यांनी त्याच्यामुळं ना त्यांच्या कारखान्यातले काय तर किस्सा आहे पैशाची आणि ते मोबाईलमधनं पैसे काढून घेतल्याबद्दल कॉल रेकॉर्डमधनं त्यांनी पैसे काढून घेतल्यामुळे याला दमदाटी केलं तर काय केलं की CP ऑफिस म्हणून त्याला दम दिलेलं आहे. आणि तो पोरगा तसं मारणारा पोरगा नाही आहे.